श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य सांगतायत, राजा एक लक्षात ठेव, पुण्य पर उपकार, पाप हे परपीडा. अनेकांच्या जीवनामध्ये आपण त्यांना उपयोगी पडणं हे पुण्याचं काम आहे आणि इतरांना त्यांच्या कामामध्ये आपण अजून स्वतःहून जाऊन त्रास देणं हे पापाचं लक्षण आहे. राजा, जेव्हा दधीची ऋषींनी देवांकरता आपल्या शरीराचा त्याग केला, आपलं शरीर देवांकरता सोडून दिलं, शरीराचा त्यांनी त्याग केला. शरीराचा त्याग केल्यावरती त्यांच्या अस्थींपासून विश्वकर्म्यांनी एक वज्र तयार केलं. हे वज्र इंद्राला प्रदान केलं गेलं. भगवंताची शक्ती मिळाल्यामुळे इंद्राचं बळ वाढलंच होतं. दधीची ऋषींच्या अस्थींपासून तयार केलेलं ते वज्र मिळालं. ते घेऊन इंद्र ऐरावतावर आरूढ झाला. त्याच्याबरोबर सगळे देव तयार झाले. ऋषीमुनी त्याची स्तुती करू लागले. आता त्रैलोक्याला जणू आनंदित करीत असुर सेनापतींसह असणाऱ्या वृत्रासुराचा वध करण्यासाठी तो संपूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर चालून गेला. आता बळ तर होतंच पाठीशी. क्रुद्ध रुद्राने काळावर आक्रमण करावं त्याप्रमाणे दैत्यांच्यावरती देवांनी हल्ला केला. पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुग सुरू झालं होतं. त्यावेळेला नर्मदा तटावर देवांचे दैत्यांशी हे भयंकर युद्ध झाले. हे राजा, त्यावेळेला देवराज इंद्र हातात वज्र घेऊन रुद्र, वसु, आदित्य, अश्विनी कुमार, पितृगण, अग्नी, मरुद्गण, ऋभुगण, साध्यगण आणि विश्वेदेव यांच्यासह आपल्या तेजाने दैदिप्यमान होऊन दैत्यांशी युद्ध करण्यासाठी सरसावून पुढे गेला. जेव्हा दैत्यांना हे कळालं तेव्हा नमूची, शंबर, अनुरवा, द्विमूर्ध्ना, ऋषभ, अंबर, हयग्रीव, शंकुशिरा, विप्रचित्ती, आयोमुख, पुलोमा, वृषपर्वा, प्रहेती, हेती, उत्कल, सुमाली, माली या सगळ्या दैत्यांसह हजारो दैत्य, दानव, यक्ष, राक्षस इंद्राच्या सेनेवरती तुटून पडले. ते गर्विष्ठ असुर सिंहनाद करीत मोठ्या सावधानीने गदा, परीघ, बाण, प्रास, मुदगर, तोमर, शूळ, फरशी, तलवारी, तोफा, भुशुंडी अशा अनेक शस्त्रास्त्रांच्या वर्षावाने देवांवर सर्व बाजूनी प्रहार करू लागले. सगळं ढग झाकून गेलं. एकमेकांशी युद्ध झालं. तो शस्त्रास्त्रांचा वर्षाव देवसैनिकांना स्पर्शसुद्धा करू शकत नव्हता. त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने आकाशातच त्यांचे हजारो तुकडे केले. जेव्हा असुरांचे शस्त्रास्त्र संपले तेव्हा ते देवसेनेवर पर्वतांचे शिखरं, वृक्ष, दगड, पण देवांनी पहिल्यासारखेच यांचाही नाश केला. जेव्हा वृत्रासुराच्या सैनिकांना दिसलं की त्यांची असंख्य शस्त्रास्त्र देवसेनेचं काहीच वाकडं करू शकत नाही, त्यावेळेला या दैत्य सेनेचा उत्साह मावळला. आपण केलेले सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. आता आपण जर युद्धभूमीवर थांबलो तर आपलाही नाश होईल. त्यावेळेला स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या स्वामीला, वृत्रासुराला युद्धभूमीवर सोडून ते पळायला उद्युक्त झाले. कारण देवांनी त्यांचं सारं बळ हिरावून घेतलं होतं. स्वाभिमानी वीर वृत्रासुराने पाहिलं की आपल्याबरोबरचे असुर पळून जाऊ लागलेत आणि आपली पराभूत सेनासुद्धा अत्यंत भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागली आहे. हे पाहून श्रेष्ठ वीर वृत्रासुर समयोचित वीरवाणीने
विप्रचित्ती, नमुची, पुलोमा, मय, अनर्वा, 100 इत्यादी दैत्यांना उद्देशून म्हणायला लागला, असुरांनो, अरे पळू नका, मी तुम्हाला सांगतो, जातस्य मृत्युर्ध्रुव एष सर्वतः प्रतिक्रिया यस्य न चेह क्लुप्ता लोको यशश्चाथ ततो यदीहमु को नाम मृत्युन्न वृणीत युक्तम. अरे वीरांनो, जो जन्माला आलाय तो मरणार आहे. विधात्याने या जगात मृत्यूपासून वाचविण्याचा कोणताही उपाय सांगितलेला नाही आहे. अशा स्थितीत जर मृत्यूमुळे स्वर्गादी लोक आणि सुयशसुद्धा मिळत असेल तर कोणता बुद्धिमान अशा उत्तम मृत्यूचा स्वीकार करणार नाही. वेड्यांनो, द्वैसम्मता विह मृत्यू दुरापौ. जगामध्ये 2 प्रकारचा मृत्यू परम दुर्लभ आहे आणि श्रेष्ठ मानलाय. 2 प्रकारचा. कोणता? एक, आपल्या प्राणांना वश करून ब्रह्मचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करणारा योगी पुरुषाचा मृत्यू. आणि दुसरा म्हणजे युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे राहून पाठ न फिरवता आपली युद्धशक्ती, युद्ध कौशल्य समोरच्या रणांगणामधल्या शत्रूला दाखवून झुंज देत 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 जो मरतो त्याला वीर गती प्राप्त होती. शुकाचार्य म्हणतायत, राजा, त एवं संशतो धर्मम वचः प्रत्युरचेतसः. राजा, असुर सेना भयभीत होऊन पळू लागली. त्याचे सैनिक इतके व्याकुळ झाले, त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकूल म्हणण्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. वृत्रासुराने पाहिलं की काळाची अनुकूलता असल्यामुळे देव असुरांच्या सेनेला चोपीत आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्न विछिन्न होऊ लागली आहे. राजन, हे पाहून वृत्रासुराला हे सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या अंगाचा तीळ पापड झाला. मोठ्या बळाने देवसेनेला रोखून धरून त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला, क्षुद्रदेवांनो, रणभूमीवरून पळणाऱ्या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ आहे? हे तर आपल्या आईचा मळ आहेत. परंतु स्वतःला शूर समजणाऱ्या तुमच्यासारख्या भित्र्या लोकांना मारणं ही काही भूषणावह गोष्ट नाही आणि त्यामुळे तुम्हाला स्वर्गही मिळणार नाही. जर तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती आणि उत्साह असेल तर जिवंत राहून विषय सुख भोगण्याची इच्छा नसेल तर क्षणभर माझ्यासमोर उभं राहा. राजा, वृत्रासुर अतिशय बलाढ्य होता. तो आपल्या आकारानेच शत्रू असणाऱ्या देवांना भयभीत करू लागला. त्याने क्रोधाने एवढं प्रचंड सिंहनाद केला की तो ऐकून लोक बेशुद्ध व्हायला लागले. वृत्रासुराच्या भयानक गर्जनेने सर्व देव मूर्छित होऊन जमिनीवर पडले. जणू काही त्यांच्यावर वीजच कोसळली. जसा मदोन्मत्त हत्ती देवनळांचे जंगल तुडवतो त्याप्रमाणे रणशूर वृत्रासुर हातामध्ये त्रिशूळ घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथांनी तुडवू लागला. त्याच्या त्या धमाक्याने पृथ्वी लागली. त्याचं हे कृत्य देवराज इंद्राला सहन झालं नाहीये. त्यांनी आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली. जोरजोरात अक्राळ विक्राळ रूप धारण करून तो त्याच्यावर धावू लागला. ती असह्य गदा येता येताच त्यांनी सहजपणे आपल्या डाव्या हातात पकडली आणि राजा क्रोधाने लालबुंद होऊन अत्यंत पराक्रमी वृत्रासुराने त्याच गदेने इंद्राचे वाहन असलेल्या हत्तीच्या डोक्यावर जोराने गर्जना करीत प्रहार केला. त्याच्या या पराक्रमाची सर्वजण अतिशय प्रशंसा करू लागले. वृत्रासुराच्या गदेच्या आघाताने ऐरावत हत्ती वज्राघात झालेल्या पर्वताप्रमाणे कोसळला. डोकं फुटल्याने रक्त ओकत तो इंद्रासह 28 हात मागे सरकला. आपलं वाहन ऐरावत मूर्छित होऊन पडल्याने इंद्र पण आता विषण्ण झाला. हे पाहून महात्म्या वृत्रासुराने त्याच्यावर पुन्हा गदा टाकली नाही. तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतस्त्रावी हाताच्या स्पर्शाने घायाळ असलेल्या ऐरावताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर आला. राजा, भाऊ विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र युद्धासाठी हातात वज्र घेऊन पुन्हा समोर आला आहे. हे पाहून वृत्रासुराने पाहिलं तेव्हा त्याला इंद्राच्या त्या पापकर्माची आठवण झाली आणि शोक आणि मोह यांनी युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला, राजा, काय म्हणत होता वृत्रासुर? ज्या विश्वरूपाच्या रूपाने ब्रह्मण आपले गुरु आणि माझ्या भावाची हत्या केली, तुझ्यासारख्या शत्रू माझ्यासमोर उभा आहे, हे माझं दुर्दैव आहे.
अरे दुष्टा, मी तुझ्या पाषाणासारख्या कठोर हृदयाला माझ्या शूळाने विदीर्ण करून आज माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईल. केवढी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. स्वर्गाची इच्छा करणाऱ्या निर्दय माणूस यज्ञामध्ये जसे पशुचे डोके उडवतो, त्याप्रमाणे ब्राह्मण यज्ञदीक्षा घेतलेला तुझा गुरु आत्मवेत्ता आणि निष्पाप अशा माझ्या मोठ्या भावाचा तू विश्वासघात करून तलवारीने त्याचे तिन्ही डोके उडवले. अरे लज्जा, लक्ष्मी, दया आणि कीर्ती तुला सोडून गेली आहे. ज्यांची निंदा राक्षसांनीही करावी अशी नीच कर्मे तू केली आहेस. माझ्या त्रिशूळाने आज तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातील. मरताना तुला फार कष्ट होतील. तुला अग्नी स्पर्शही करणार नाही. तुला तर गिधाड टोचून टोचून खातील. हे वीर इंद्रा, कदाचित तू माझी सेना मारून आपल्या वज्राने माझे मस्तक उडवशील, तेव्हाही मी माझ्या शरीराचा बळी पशुपक्ष्यांना समर्पित करून कर्मबंधनातून मुक्त होईल आणि महापुरुषांच्या चरणरजाचा आश्रय घेईल. इंद्रा, तुझं हे वज्र हरींचे तेज आणि दधीची ऋषींच्या तपश्चर्येने तेजस्वी झाले आहे. श्री विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे वज्राने तुम्हाला मार, कारण जिकडे भगवान श्रीहरी आहेत तिकडेच विजय, लक्ष्मी आणि सर्व गुणांचा निवास असतो. भगवान संकर्षणाच्या आज्ञेनुसार मी आपले मन त्यांच्या चरणकमळांशी लीन केलं आहे. तुझ्या वज्राचा वेग मला नव्हे तर माझ्या विषय भोगरूप फास तोडून टाकतील आणि मी शरीराचा त्याग करून मुनिजनांच्या गतीला जाईल. इंद्रा, आमचे स्वामी आपल्या भक्ताचे धर्म, अर्थ आणि कामासंबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरे म्हणाल तर त्यातूनच भगवंताच्या कृपेचे अनुमान करता येते. कारण त्यांचा असा कृपाप्रसाद जवळ स्वतःचे असे काही न बाळगणाऱ्या भक्तांच्याच अनुभवाला येतो. याखेरीज ते इतरांना दुर्लभ आहे. हे प्रभो, आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलांची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्मात तरी प्राप्त हो. हे प्राणवल्लभा, माझे मन आपल्या गुणांचे स्मरण करीत राहो, माझी वाणी त्यांचेच गायन करत राहो आणि शरीर आपल्या सेवेतच लागून राहो. हे भगवंताला वृत्रासुर प्रार्थना करतोय. जशी पक्ष्यांची पंख न फुटलेली पिल्लं आपल्या आईची वाट पाहत असतात, जशी भुकेली लहान मुलं आपल्या आईचे दूध पिण्यासाठी आतुर असतात आणि जसे विरहे पत्नी आपल्या प्रवासाला गेलेल्या पतीच्या भेटीला उत्कंठित झालेली असते, त्याप्रमाणे हे कमलनयना, माझे मन आपल्या दर्शनासाठी उतावीळ झालं आहे. हे प्रभो, माझ्या कर्मांमुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात भटकत असता भगवंताच्या प्रिय भक्तांशी माझी मैत्री जडो. तसंच स्वामी, जे लोक आपल्या मायेने देह, घर, दार इत्यादींमध्ये आसक्त आहेत, त्यांच्याशी माझा संबंध कधी येऊ नये. मनामध्ये राजा वृत्रासूर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता, कारण त्याला विजयाहून मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासूर भगवान विष्णूंवर जसा धावला होता, तसाच हा सुद्धा त्रिशूळ घेऊन इंद्रावर तुटून पडला. प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळांसारखा तीक्ष्ण टोकांचा त्रिशूळ फिरवून वीर वृत्रासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला आणि अतिशय क्रोधाने गर्जना करून तो म्हणाला, नीच इंद्रा, आता तू वाचणार नाहीस. अशा प्रकारे इंद्रावरती त्यांनी प्रहार केला. इंद्राला मारण्यासाठी तो भयंकर त्रिशूळ ग्रह आणि उल्कांप्रमाणे गोल फिरत फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे असं पाहून इंद्राने विचलित न होता त्रिशूळाबरोबर वासुकी नागासारख्या असलेल्या वृत्रासुराचा विशाल बाहू 100 गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकला. एक हात तुटल्याने पाहून वृत्रासुराला अत्यंत राग आला. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्यांनी त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातून ते वज्र खाली पडलं. वृत्रासुराचा अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण सगळेजण त्याची प्रशंसा करू लागले. पण हा वृत्रासुर इंद्राला उद्युक्त करतोय, इंद्रा, वज्र घे, उचल आणि मला मार, मला मार. शुकाचार्य म्हणतात, राजा, वृत्रासुराच्या या निष्कपट वचनांनी इंद्राने प्रशंसा केली आणि वज्र उचललं. यानंतर निगर्वीपणाने हसत हसत तो त्याला म्हणाला,
हे दानव राजा, तू खरोखर सिद्ध पुरुष आहेस, म्हणून तुला अशी बुद्धी झाली आहे. तुझे धैर्य, निश्चय आणि भगवत भाव अत्यंत विलक्षण आहे. तू सर्व प्राण्यांचे सदृढ आहे. आत्मस्वरूप जगदीश्वरांचा अनन्य भक्त आहे. लोकांना मोहित करणाऱ्या भगवंताच्या मायेला तू निश्चित पार केलंय, म्हणून तर तू तुझ्या आसुरी स्वभाव सोडून साधू पुरुष झालाय. ज्या परमकल्याणप्रद भगवान श्रीहरींच्या ठिकाणी भक्ती असते त्याला क्षुद्र भोगांची काय पर्वा आहे. जो अमृताच्या समुद्रात विहार करतो त्याला खड्ड्यातील पाण्याचं काय कौतुक वाटणारे. परीक्षिता, अशा प्रकारे योद्ध्यांमधील श्रेष्ठ महापराक्रमी इंद्र आणि वृत्रासुर धर्माचे तत्त्व जाणणाऱ्या इच्छेने एकमेकांशी संवाद करीत युद्धाला लागले आणि युद्ध पार पडलं. त्या युद्धामध्ये वृत्रासुराचा वध झाला. देवदेवतांनी आकाशामध्ये तुदुंभी वाजवल्या. महर्षींच्या बरोबर गंधर्व, सिद्ध इत्यादी वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्राचा पराक्रम सूचित करणाऱ्या मंत्र्यांनी त्याची स्तुती केली. आनंद उत्सव साजरा केला आणि मग इंद्रावर ब्रह्महत्येने आक्रमण केलं. कशा प्रकारे आणि काय, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.